भारत सरकारच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीत 2025 जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक खर्चासंदर्भात योग्य आणि परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबियांनी सहकार्य करावं, असं आवाहन आयुक्त आणि अर्थसंख्यिकी संचालक आणि अर्थसंख्यिकी संचालनालय मुंबई यांनी केलंय. यामध्ये 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. उपरोक्त पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा, केंद्र राज्य शासनाला नियोजनासाठी आणि धोरणं राबवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यात होणार असून दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारावर होणारा खर्च, कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील याची माहिती गोळा केली जाणार आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारं कुटुंब, मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालय असणारे मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणं शक्य व्हावं यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता आणि गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य आणि परिपूर्ण माहिती देण्यासाठी कुटुंबियांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.